नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार आणि कशामुळे वाढणार, त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील आपण जाणून घेणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, कांदा भाव वाढणार तर कशामुळे वाढणार आणि कमी होणार तर कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील आपण बघणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। सविस्तर संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तरी शेवटपर्यंत नक्कीच बघावा ही कळकळीची विनंती आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर महत्त्वाची, कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार आणि कमी होणार तर कशामुळे होणार या ठिकाणी बघू शकता, कांदा निर्यातीला केंद्र सरकारचा पुन्हा एकदा खोडा करण्यात आलेला आहे। कांदा निर्यातीची सशर्त परवानगी देऊन सुद्धा सरकारच्या कारभारातील सावळा गोंधळामुळे कांदा बंदरावर सडत आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे आणि या ठिकाणी कांदा निर्यात सुरू झाली अशी या ठिकाणी बातमी आल्यानंतर या ठिकाणी खरं तर कांद्याचे भाव वधारले होते। 15 ते 16 रुपयांना विकणारा कांदा 22-25 रुपयाच्या घरात गेला होता। परंतु खरं तर या ठिकाणी सावळा गोंधळ असा झाला, केंद्र सरकारने, राज्य सरकारने या ठिकाणी कुठेतरी सांगितलं की कांदा निर्यात खुली झाली, परंतु या ठिकाणी बघितलं तर वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं या सावळ्या गोंधळामुळे कांदा बंदरावर सडत आहे। निर्यात शुल्क नेमकं किती याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे निर्यात सुरू नाही अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट यांनी सांगितले आहे। अनिल घनवट म्हणाले की केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिनांक 3 मे रोजी आदेश काढून भारतातून कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे। $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य व 40% निर्यात शुल्क अशा निर्यातीच्या अटी ठेवण्यात आल्या आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर पाहता व्यापाऱ्यांनी जास्त दर देऊन कांदा खरेदी केला व निर्यातीसाठी बंदरावर पाठवला आहे। मात्र कांदा निर्यात शुल्क 40% नसून ते या ठिकाणी 50% आहे असे बंदरावरील सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। निर्यात शुल्क 40% ऐवजी 50% आसपास आकारल्यास जो कांदा 64 रुपयात निर्यात झाला असता त्याला आता 70 रुपये मोजावे लागणार आहेत। या ठिकाणी दरात आखाती देशात कांदा निर्यात होणे शक्य नाही। निर्यात शुल्क नेमकी किती हा निर्णय आज 4 दिवस झाले तरी स्पष्ट होऊ शकले नाही। निर्यातीसाठी कंटेनरभर भरलेले कांदा सडण्याची शक्यता आहे। बंदरावर उभा असलेला कंटेनर हा ट्रकचे जादा भाडे निर्यातदारांना द्यावे लागणार आहे। या तातडीने निर्णय न झाल्यास पूर्ण कांदा सडण्याची सुद्धा भीती आहे। या गोंधळामुळे या ठिकाणी बघितलं फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसला आहे। निर्यात खुली झाल्यानंतर कांद्याचे दर 15 रुपये किलोवरून 22 रुपये किलोपर्यंत वधारले होते। कांदा निर्यात होत नसल्याचे लक्षात येताच कांद्याचे दर पुन्हा 15 रुपयाच्या दरम्यान घसरले आहे। तर या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आहे। कांदा निर्यात बंदी करायची असल्यास काही तासात अंमलबजावणी केली जाते आणि निर्णय लागू केला जातो। मात्र कांदा निर्यात सुरू होऊन सुद्धा 2-1 महिने झाले तरी सुद्धा या ठिकाणी कित्येक दिवसापासून घोळ घातला जात आहे आणि शासनाने सर्व आदेश ऑनलाईन उपलब्ध होतात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी संपर्क करणे ही सहज शक्य असताना हा विलंब का? व्यापारी, निर्यातदार व शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न अनिल घनवट यांनी या ठिकाणी केला आहे आणि असा प्रश्न निर्माण होत आहे असंही ते म्हटले आहे। तर तुम्हाला काय वाटतं, वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच म्हणा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। लाईक, चॅनल सबस्क्राईब। जय महाराष्ट्र, भेटूया आपण जय महाराष्ट्र। धन्यवाद, भेटूया धन्यवाद।